नमस्कार, मी प्रसन्न जोशी. पुढारी न्यूजच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्याला कल्पना आहे निवडणुका आता तोंडावर आहेत. 4 जूनचा निकाल फार महत्त्वाचा ठरणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे अनेक कारणांसाठी. त्याच्यापैकी एक कारण म्हणजे दोन्ही आघाड्या म्हणजे महायुती, महाविकास आघाडी किंवा देशाच्या पातळीला एनडीए आणि इंडिया किंवा इंडिया अलायन्स ज्याला म्हटलं जातं यांच्यासाठी सुद्धा अजून सगळ्या याद्या जाहीर व्हायच्या आहेत. राजकारणातली अनेक समीकरणं सुटणं आणि गाठणं अजूनही बाकी आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नेमकं काय चाललेलं आहे, खास करून महाविकास आघाडीमधला जो सगळ्यात महत्त्वाचा मोठा आहे की नाही अजून तरी कल्पना नाही, पण महत्त्वाचा म्हणजे काँग्रेस, त्याचं काय चाललंय देशाच्या पातळीला आणि महाराष्ट्रामध्ये. आणि करत करत महाराष्ट्राच्या स्थानिक विधानसभा मतदारसंघांच्या बाबतीत, पश्चिम महाराष्ट्राच्या बाबतीत आणि सांगलीच्या बाबतीत सुद्धा बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे नेते, आमदार, माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम. त्यांचं मी स्वागत करतो पुढारी न्यूजवर. तुमचं स्वागत आहे. ही मुलाखत घेण्याचं आत्ताचं सगळ्यात ताजं महत्त्वाचं कारण म्हणजे ज्या घडामोडी घडतायत त्याच्यापैकी एक लिस्ट जी जाहीर होते ती तर आहेच. देशभरात घडणाऱ्या घडामोडी आहेत आणि सांगलीच्या बाबतीत सांगायचं झालं तर एक असा वाद जो अजून टोकाला नाही गेलेला, मात्र त्या बाबतीत मानलं जातंय की कुरबूर मात्र बघायला मिळते. शिवसेनेने चंद्रहार पाटलांचं नाव जाहीर केलेलं आहे. काँग्रेस अजूनही त्या जागेसाठी आग्रही आहे. पर्यायानं विश्वजित कदम आग्रही आहेत. आणि कोणासाठी तर विशाल पाटलांसाठी. विशाल पाटील म्हणजे दादा घराण्याचे ज्यांचा जे वारसा सांगतात त्यांच्यासाठी ते आग्रही आहेत आणि म्हणून अनेक गोष्टी समजल्या जात आहेत. ते आपण समजून घेऊयात. विश्वजीतजी, मी पहिल्यांदा ब्रॉडर पर्स्पेक्टिव्हने सुरू करून मग मी सांगलीकडे येणार आहे आणि वाया पुण्यामध्ये हा मुलाखत आपण पुण्यात करतोय. आता जे देशातलं वातावरण चाललेल्या ज्या घडामोडी घडत आहेत, ताजा रेफरन्स म्हणजे अरविंद केजरीवालांचं बाबतीत जे झालं ते तुम्ही कशा प्रकारे बघता या सगळ्या पॉलिटिकल सिनारिओकडे? आज आपण पाहतो की वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री आज त्यांना अटक केलं जातं. खोटे नाटे केसेस त्यांच्यावर दाखल केल्या जातात. त्या केसेस सातत्याने चालवल्या जातात आणि त्या चालवून ठेवून ज्या पद्धतीने आज केंद्रातील वेगवेगळ्या एजन्सीचा गैरवापर केला जातो आणि तेही जाणीवपूर्वक विरोधी पक्षाच्या नेते मंडळींना. आणि त्याच्यात अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे आज तमिळनाडूचे स्टॅलिन आहेत, त्यांच्या बहिणीवर विधानसभेची निवडणूक चालू असताना मला वाटतं काही कारवाई झाली. आज शिबू सोरेन जे झारखंड राज्याचे मुख्यमंत्री आहेत, आज अरविंद केजरीवाल जे दिल्ली राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि पंजाबमध्ये जो त्यांचा आम आदमी पक्ष हा सत्ताधारी आहे त्या पक्षाचे ते नेते. आणि अशा पद्धतीने एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला म्हणजे शेवटी त्या राज्यातल्या जनतेने त्या पक्षाला पब्लिक मॅन्डेट दिलेला आहे आणि तो मॅन्डेट दिल्यानंतर त्या पक्षाने त्या नेत्याला मुख्यमंत्री किंवा त्या पक्षा नेता म्हणून निवडलेला आहे. अशा पद्धतीने टार्गेट करणं अत्यंत चुकीचं आहे. आणि मला असं वाटतं की ही वेळ परिस्थिती सत्ताधाऱ्यांवर का आली, खरं तर याचा विचार गांभीर्याने लोकांनी करायला पाहिजे. कुठंतरी त्यांच्या पायाखालची वाळू घसरली म्हणून हे अशी टोकाची भूमिका ही सत्ताधारी मंडळी घेतात का? लोकशाहीला साजेल असं वातावरण देशात वाटत नाही आणि म्हणून निश्चितपणे ह्या ज्या पद्धतीच्या भूमिका आहेत ह्या आम्हाला चुकीच्या वाटतात आणि त्याच्यासाठी जे योग्य असेल ते योग्य गोष्टीसाठी आम्ही निश्चितपणे आमचा आवाज उठवत राहू. विश्वजीतजी, मात्र या पार्श्वभूमीवरती या वातावरणाला एक प्रतिसाद म्हणून किंवा प्रतिवाद म्हणून खरं तर राहुल गांधींनी पहिल्यांदा भारत जोडो यात्रा काढली आणि त्याचं दुसरं व्हर्जन किंवा आताचं लेटेस्ट होतं ते म्हणजे भारत जोडो न्याय यात्रा, ज्याचा समारोप परवा दादरमध्ये झाला, शिवाजी पार्कवर झाला. या यात्रेकडे आपण कसं पाहताय? खरं तर ही यात्रा भारत जोडो या संकल्पनेभोवती असली तरी सुद्धा स्वाभाविकपणे मानलं जातं की तुमच्या अशा यात्रांचं फलित किंवा कन्व्हर्जन हे तुम्हाला वोट्समध्ये, जागांमध्ये झालं पाहिजे, जे गेल्या 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये दिसलं नाही. आता जी ही यात्रा झालेली आहे मणिपूरपासून मुंबईपर्यंत, त्याचा परिणाम तसा बघायला मिळेल का मुळातच तुम्ही मानत नाही की याचं कन्व्हर्जन मानलं पाहिजे? कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत 3,500 किलोमीटरची ही ऐतिहासिक भारत जोडो यात्रा जी जेव्हा राहुलजी गांधींनी काढली ते काही सोपं नाही. आपल्याला आपण बोलतोय म्हणजे इथे बसून, परंतु प्रत्यक्षपणे 3,500 किलोमीटर चालणं, ते उन्हात थंडीचं चालणं, उन्हातानाचं वाऱ्याचं चालणं, चालत असताना लोकांशी बोलणं, संवाद करणं, मग ते शेतकरी असतील, ते कष्टकरी असतील, ते युवा असेल, त्या महिला असतील, ते शासकीय अधिकारी असतील, निवृत्त अधिकारी असतील, वेगवेगळ्या घटकांशी संवाद साधणं, वेगवेगळ्या राज्यातील लोकांशी संवाद साधणं एवढं सोपं नाही. पण अशक्यला शक्य राहुलजी गांधींनी करून दाखवलं. 3,500 किलोमीटरची एक ऐतिहासिक पदयात्रा ही केवळ भारताच्या इतिहासातली नाही, मी म्हणेल जगाच्या इतिहासात 3,500 किलोमीटर एवढं पायी चाललं नसेल. आता एकूण 6,000 किलोमीटर. आणि त्यांनी ते करून दाखवलं. काश्मीरमध्ये ऐन बर्फाच्या काळात ते त्यावेळेस यात्रेत चालत होते. हे लोकांनी डोळ्यांनी पाहिलेलं आहे.
पण लोकांना त्यांच्या बाबतीत एक वेगळी भावना आस्था राहुलजी बाबतीत आहे. यश ते मतात परिवर्तन झालं का, त्याचा पॉलिटिकल बेनिफिट झाला का? मला वाटतं राहुलजी गांधी हे केवळ पॉलिटिकल बेनिफिटच्या हेतूने भारत जोडो न्याययात्रेमध्ये चालत नव्हते. आज लोकांसाठी ते चालत होते, लोकांचे प्रश्न आणि ते खंबीरपणे मांडण्याच्या दृष्टीने ते चालत होते. कर्नाटकामध्ये निश्चितपणे फायदा झाला, तेलंगणामध्ये निश्चितपणे फायदा झाला. इतर राज्यातून कितपत ते 10% 20% चालत गेले, कारण तोडाच एरिया कदाचित त्या राज्यातला कव्हर होऊ शकला होत होता. म्हणून मध्य प्रदेशमध्ये अनपेक्षितपणे निकाल लागले, राजस्थानमध्ये अनपेक्षितपणे निकाल लागले, पण हिमाचलचं राज्य आम्ही जिंकू शकलो. आणि म्हणून यू विन सम यू लूज सम अशातला तो भाग आहे. आतापर्यंत तुमचा ईव्हीएमचा एक मुद्दा होता, महागाई रोजगारीचा मुद्दा होता, त्यांनी केलेल्या आश्वासनांचा मुद्दा होता, ते अगदी ताजाचा इलेक्ट्रोल बॉन्डचा मुद्दा असेल. पण याला प्रतिसाद मिळतोय का लोकांना? हा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवण्यात काँग्रेस यशस्वी होते, याचे परिणाम बघायला मिळतील? मी एक नवा युगातला तरुण काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि नव्या पिढीतला असल्यामुळे मी सांगू शकतो की मला बेसिक सेन्स जो सांगण्यात आला की एनी इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट विच हॅज इलेक्ट्रॉनिक्स और चिप्स और एनिथिंग कॅन बी इव्हेंच्युअली हॅक. आता म्हणजे ह्याचा अर्थ काय समजा मला माहित नाही, म्हणून हा प्रश्न ठीक आहे. पण आता तरी लढाई ही लोकशाही पद्धतीने काँग्रेस पक्ष किंवा इतर पक्ष जे भारतातले आहेत ते आता निवडणुकीच्या प्रक्रियेतनं जे आहे ती वस्तुस्थिती स्वीकारून ते लढत आहेत लोकांचा मॅन्डेट घेऊन. तुम्ही देश एकसंध ठेवण्याबद्दल म्हणालात, देशाचा तर ठीक आहे एक भाग झाला, पण इंडिया आघाडी एकसंध ठेवण्याचा सगळा प्रयत्न काँग्रेस करते. मात्र त्याच्यातून स्वतः ममता बॅनर्जी एकदम सगळी लिस्ट जाहीर करतात. आम आदमी पार्टी म्हणतं पंजाब आम्ही लढणार आहोत, या महाराष्ट्राकडे तर आपण येणारच आहोत, त्याच्यामध्ये काही जागा शिवसेना डायरेक्ट डिक्लेअर करते. म्हणजे स्वतः त्या अर्थानं मोठा पक्ष ज्याचा हा एवढी लिगसी आहे, पण तो या तुमच्या इंडिया आघाडीमध्ये नेमका आहे तरी कसा? नाही, इंडिया आघाडी जी निर्माण झाली त्या निर्मितीचं एकमुख कारण असं होतं की देशात ज्या पद्धतीने हुकुमशाही ही होत चाललेली आहे आणि देशात जे भीतीचं वातावरण निर्माण होतंय अनेक कारणांमुळे, महागाई, बेरोजगारी हे गंभीर प्रश्न आहेतच. ग्रामीण भागातल्या लोकांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे 2 मोठे आंदोलनं आपण पाहिली. पंजाब हरियाणा शेतकऱ्यांनी अक्षरशः त्यांना लाल किल्ल्यावर जाऊन, म्हणजे भारताच्या इतिहासात असं कधी घडलं नव्हतं की कुणाचा मोर्चा हा लाल किल्ल्यापर्यंत पोहोचला, पण लाल किल्ल्यापर्यंत देशातले शेतकरी जाऊन तिथं पोहोचले, त्यांना त्रास झाला. अनेक शेतकरी दगावले त्याच्यामध्ये, त्या रस्त्यावर बसून 6-7 महिने बसलेले होते. आता नुकतंच पुन्हा शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू झालं. असे अनेक गंभीर प्रश्न आहेत. मध्यंतरी चायनाचं अतिक्रमण, आपल्या त्यात 22 जवान आपले चायनाच्या सीमेवर, म्हणजे चायनाशी तर खरं काहीच युद्ध नाही आपलं, आतंकवादीचा प्रश्न नाही, तरी सुद्धा या ठिकाणी आज चायनाच्या सीमेवर आपले जवान शहीद होतातच कसे. असे अनेक प्रसंग देशावर आहेत. ह्या प्रसंगाला कुठेतरी देशाच्या लोकशाहीमध्ये एक त्याच्यावर संवाद झाला पाहिजे, त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि देशाच्या लोकांच्या हिताचे योग्य निर्णय झाले पाहिजे. हा प्रयत्न विरोधी पक्षाचा आहे, कारण सत्ताधारी आज पक्ष ते चर्चा करून घरून आणते की नाही हे पण प्रश्नचिन्ह आहे. आपण मध्ये पाहिलं लोकसभेतनं किती, 1 नाही, 5 नाही, 10 नाही, 25 नाही, 150 खासदार सस्पेंड केले. भारताच्या इतिहासामध्ये असं कधी घडलं नाही की 150 खासदार आज कुणीतरी सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षाचे सस्पेंड केलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये काही जागा शिवसेना डिक्लेअर करून टाकते. मग नेमकी काँग्रेसची स्थिती कशी आहे या इंडिया आघाडीत? मध्ये जे मित्र पक्ष आहेत त्या मित्र पक्षांची जेव्हा जागा वाटपातली चर्चा होती ती दिल्ली स्तरावर होते. त्याच्यात काही गोष्टी मान्य होतात, काही गोष्टी अमान्य होतात आणि त्यावेळेस एक पाऊल पुढे एक पाऊल मागे अशी सर्व पक्षांनी भूमिका घेतली तरच खरं तर हे इंडिया अलायन्स चांगल्या पद्धतीने टिकेल, लोकांना त्याच्यावरचा विश्वास वाढेल. आता महाविकास आघाडीमध्ये एका बाबतीत आहे ते म्हणजे यादी जाहीर करण्याच्या बाबतीत, उमेदवार जाहीर करण्याच्या बाबतीत आपण आघाडी घेतलेली आहे. महायुतीच्या बाबतीत अजूनही त्या चर्चांचे फेरे चालू आहेत, त्यामुळे त्या बाबतीत तरी एक पाऊल तुमचं पुढे आहे. आताचं स्टेटस काय नेमका जागा वाटपाचं? बाकीच्या कुरबुरींकडे आपण येऊच, पण आता स्टेटस काय महाविकास आघाडीचं? नाही, ठीक आहे. बघा, महाराष्ट्रातली मला वाटतं भाजपने त्यांची काही जागांची यादी डिक्लेअर केलेली. अजून त्यांचे जे मित्र पक्ष आहेत, म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना असो, अजितदादांची राष्ट्रवादी असो, अजून त्यांच्या जागा तर जाहीर झालेल्या नाहीत. जसं महायुतीची परिस्थिती ठीक आहे, महाआघाडीमध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाने काही जागा जाहीर केलेल्या आहेत आणि मला वाटतं राष्ट्रवादी काही जागा जाहीर करेल. शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांची येणाऱ्या दिवसात त्यांची काही जाहीर जागा करू शकते आणि म्हणून हे थोडं होत असतं. शेवटी पिढ्यानपिढ्या त्या मतदारसंघात, लोकसभेचा मतदारसंघ, तिथल्या जिल्ह्यामध्ये जेव्हा राजकारण होत असतं तेव्हा एक कार्यकर्त्यांमध्ये वेगळा संघर्ष असतो
आणि तो संघर्ष थोडासा आता बाजूला ठेवून व्यापक स्वरूपासाठी महाराष्ट्राच्या देशाच्या हितासाठी जेव्हा एकत्र यायचं असं तर कधी ना कधी थोडं ते सोपं नसतं, ते रुचायला, आणि म्हणून त्याला थोडा वेळ लागतो. मला वाटतं 10-20%च प्रश्न आलाय. महाविकास आघाडीतल्या जागांचा 10% असेल, तो येणाऱ्या दिवसात सुटेल आणि लवकरच. पण शिवसेनेने मुंबईची जागा डिक्लेअर करून टाकली. दक्षिण मध्ये तर त्यांनी अरविंद सावंतांचं नाव जाहीर केलेलं आहे, ज्याच्यावरती वर्षा गायकवाड आणि संजय निरुपमांनी पण टीका व्यक्त केली. संजय निरुपम स्वतः तिकडे एका मतदारसंघातून इच्छुक आहेत, त्यांच्या ठिकाणी सुद्धा शिवसेनेने जाहीर केलं. सांगली, जिकडे मी येणारच होतो, आपण जो मुख्य प्रश्न असेल आपल्या मुलाखतीतला, तिकडे चंद्रराव पाटलांचं नाव डिक्लेअर केलं. हे आघाडी धर्माला योग्य आहे का, साजेसं आहे? नाही, हे महाविकास आघाडीच्या धर्माला योग्य नाही. आणि माझी एकच राज्यातला एक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून, महाविकास आघाडीचा एक कार्यकर्ता म्हणून माझी एक भावना आहे, इच्छा आहे, विनंती आहे म्हणून की तिन्ही पक्षांनी संयुक्त बैठकीतच ह्या सर्व उमेदवार जाहीर करायला पाहिजेत. आता ठीक आहे, जे त्या पक्षाच्या वाटेला अधिकृतपणे, जे महाविकास आघाडीच्या चर्चेतनं अधिकृतपणे त्या पक्षाला ज्या जागा दिल्या गेल्या, जसं काँग्रेसनी काही जागांची यादी सोलापूर जाहीर केलं, कोल्हापूर जाहीर केलं, ते वाटेला आलेल्या जागा आहेत, ते काँग्रेसनी जाहीर करून टाकल्या. इतर ज्या जागा त्या पक्षाच्या वाटेला आल्या त्यांना अधिकृतपणे तो जाहीर करण्याचा अधिकार राहील. पण मुंबई बाबतीत एक सिस्टम असते. मी काँग्रेसची सिस्टम कशी आहे की तिथले प्रांताध्यक्ष, तिथले विरोधी पक्षनेते, तिथले CLP लीडर म्हणा, आता मुंबईला आमच्या वर्षाताई ह्या मुंबईच्या नेत्या आहेत, त्या मुंबईच्या अध्यक्ष आहेत, आणि त्यांना विश्वासात घेणं महत्वाचं आहे. हे कारण शेवटी जर शिवसेनेला काँग्रेसची मदतीची अपेक्षा असेल तर काँग्रेसलाही त्यांची मदत लागेल. दोन्ही पक्षांना एकमेकांच्या मदतीनेच या निवडणुकीला सामोरे जावं लागेल. आणि म्हणून मला असं वाटतं, घाई गडबड न करता, उगाच उत्साह न दाखवता चुकीच्या पद्धतीचा, हा मला वाटतं योग्य पद्धतीने वरिष्ठांचा एकमताने, एक दिलाने, दिल्लीतलं जे काही त्याला मान्यता असेल त्या पद्धतीने ह्याला या ठिकाणी लवकर तिन्ही पक्षांनी याद्या जाहीर कराव्या, ज्या उर्वरित जागा असतील त्या. हा क्लेम सोडलाय का काँग्रेसने, ज्याला कारण सांगितलं जातं की शिवसेनेचं म्हणणे आम्ही कोल्हापूर दिली त्यामुळे सांगली आमच्याकडे, हे मान्य झालेलं आहे? काँग्रेसचा स्टान्स काय याबद्दल? नाही, एकतर बघा, कोल्हापूर देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. ज्यावेळेस 2019ची सार्वत्रिक लोकसभेची निवडणूक झाली तर शिवसेना आणि भाजप हे एकत्र निवडणूक लढवत होते. त्यांच्या चर्चेतनं ठीक आहे, भाजप शिवसेनेच्या चर्चेतनं त्यांना कोल्हापूरची जागा मिळाली असेल, ते लढले असतील, ते जिंकले असतील, आम्हाला त्याच्यात काही दुमत नाही. जेव्हा महाराष्ट्रात महाविकास आघाडी म्हणून चर्चेला बसले तर ठीक आहे, सुरुवातीचा एक क्लेम म्हणून त्या पक्षांनी तो क्लेम केला, बा ही जागा आमची असू शकते, तिथं आमचे कार्यकर्ते आहेत, तिथं आमचं माजी खासदार आहेत, तिथं आमदार आहेत, आणखी काहीतरी संघटन आहे आमचं, क्लेम करणं हा अधिकार आहे त्यांचा, ते करू शकतात. कोल्हापूरच्या जागेबाबतीत मला वाटतं तिथले नेते आमचे बंटी पाटील जी आहेत आणि PN पाटील साहेब आहेत, ह्या सगळ्यांनी स्पष्ट केलेलं होतं. राज्याच्या नेत्यांनी सुद्धा सांगितलं होतं की कोल्हापूरमध्ये आदरणीय छत्रपती श्रीमंत शाहू महाराज हे ज्या पक्षातनं निवडणूक लढण्यास इच्छुक होतील किंवा तयार होतील, त्या पक्षाला ती जागा तिन्ही पक्षांनी सोडायची, असा एक त्यांना सन्मान म्हणून, त्यांना आदर म्हणून असा निर्णय झालेला होता. छत्रपती शाहू महाराजांनी काँग्रेस पक्ष निवडल्यामुळे ती स्वाभाविकरित्या ती जागा काँग्रेस पक्षाला गेली, आणि म्हणून ती जागा सोडल्यामुळे सांगलीचा त्याच्यात काहीतरी त्याचा बदल होईल असं कुठेही ठरलं नव्हतं, अशी चर्चाही नव्हती. आणि म्हणून सांगलीचा संदर्भ कोल्हापूरच्या जागेशी जोडणं चुकीचं आहे. शाहू महाराज लढतायत महाराष्ट्राची निवडणूक, हे महाराष्ट्रासाठी, काँग्रेस पक्षासाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. महाविकास आघाडीसाठी ती अभिमानास्पद गोष्ट आहे. शाहू महाराजांची एक पूर्वीचा तो छत्रपती शाहू महाराजांचा वारसा, आदरणीय शाहू महाराजांचं स्वतःची इमेज, कारण अत्यंत सोबर, एक प्रेमळ असं व्यक्तिमत्व विद्यमान आपले काँग्रेस पक्षाचे उमेदवार शाहू महाराज आहेत. माझे वडील पतंगरावजी कदम साहेबांचे त्यांच्या जिव्हाळ्याचे संबंध, म्हणून आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. त्याचा आणि सांगलीचा काही संबंध जोडता कामा नये, कारण सांगलीची जागा ही काँग्रेस पक्षाची, तो हट्ट आहे, ती मागणी आहे, आणि ती आम्ही अजिबात सोडणार नाही. कोल्हापूरच्या बाबतीत मागच्या निवडणुकीमध्ये जे तिकडे एक स्लोगन होतं, आमचं ठरलंय, तसं छत्रपती शाहू महाराज जो पक्ष ठरवतील त्या पक्षातून सीट द्यायचं हे आमचं ठरलंय, शिवसेनेला सोडलेली नाही असं तुम्ही म्हणताय? नाही, ते ठरलं सगळ्यांचंच होतं, ते काय फक्त काँग्रेसचं ठरलं नव्हतं. त्या ठरवण्यामध्ये शिवसेनाही होती, काँग्रेसही होती आणि राष्ट्रवादी होते, तिन्ही पक्षातले राज्यातले नेतेगण होते. मग ते उघड होतं, पण ते नेत्यांपुरतं उघड होतं. आज ठीक आहे, आता ती कोल्हापूरची जागा काँग्रेसला मिळाली, श्रीमंत छत्रपती शाहूजी महाराज ते काँग्रेसकडनं लढत आहेत, मग आता ते महाराष्ट्राच्या जनतेला आणि कोल्हापूरच्या जनतेला सगळ्यांना लक्षात आलं जे ठरलं होतं ते. तुम्ही एवढं विशाल पाटलांसाठी आग्रही आहात, पण मग स्वतः विश्वजित कदम का नाहीत?
नाही बघा, मला सन 2019ला पक्षश्रेष्ठींनी विचारलं होतं, 2024लाही आत्ताच काही महिन्यांपूर्वी सुद्धा मला स्पष्ट विचारलं होतं, आदेशी होते तू लढायचे लोकसभा. दोनदा मी स्वच्छ भावनेनी नाकारलं. 19ला नाकारण्याचं कारण माझं वेगळं होतं. नुकतंच पतंगरावजी कदम साहेबांचं 18ला दुःखद निधन झालं होतं आणि त्यानंतर ज्या मतदारसंघाने भिलोडी वांगे पलूस कडेगाव मतदारसंघाने माझ्या वडिलांना 80च्या दशकामध्ये आमच्या वडिलांना कुठलाही राजकीय वारसा नसताना माझे वडील असतील, आदरणीय मोहनराव कदम दादा असतील, आमच्या ह्या कुटुंबातील ज्येष्ठांना सांभाळलं, राजकीय ताकद दिली, बळ दिली, अशा लोकांना लगेच साहेबांच्या निधनानंतर मी सोडणं मला संयुक्त वाटलं नाही. आणि ठीक आहे, खासदार म्हणून मी जिल्ह्याची मतदारसंघाची सेवा करू शकलो असतो, पण मतदारसंघात 19ला नुकताच पूर आलेला होता, एक मोठं नैसर्गिक संकट आलं होतं आणि म्हणून या ठिकाणी मी आमदार म्हणूनच काम करण्याचा निर्णय घेतला. सुदैवाने महाविकास आघाडीची सरकार तिथं निर्माण झालं आणि राज्याचा एक राज्यमंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. ती आमच्या कदम साहेबांची पुण्य असेल, पलूस कडेगावच्या आमच्या माता भगिनींचे लोकांचे आशीर्वाद असतील आणि म्हणून खासदारकीला माझी काही तुर्तता इच्छा नाही. 2024ला सुद्धा मला विचारलं, पण मी निर्णय घेतला होता की विशालला मदत करेन आणि मी एकदा ठरवलं मनापासून, तर मी त्या पाठी जग इकडचं तिकडं होऊ दे, मी शब्दाला पक्का माणूस आहे. ही माझी ओळख आहे. हीच पतंगराव कदम साहेबांची ओळख होती की एकदा शब्द दिला की ते पाळतात. तुमचे पुतणे जितेश यांचं सुद्धा एक युवा नेतृत्व म्हणून उभरतं युवा नेतृत्व म्हणून वातावरण आहे, त्यांचं पण काही नाव पुढे करण्याचा प्रयत्न झाला होता किंवा ते इंटरेस्टेड आहे? तो माझा पुतणे आहे आणि तो आज माझ्या मार्गदर्शनाखाली चांगलं काम करतोय आणि लोकांच्या संपर्कात असतो, सुखदुःखात सहभागी होतो. तरुण पिढीमध्ये त्याचं आकर्षण आहे. पण ठीक आहे, राजकारणात योग्य वेळ योग्य परिस्थिती पाहावी लागते आणि आमचा कुटुंब आमच्या साहेबांच्या पश्चात मी सांगू इच्छितो की माझे चुलते आदरणीय मोहनराव कदम दादा, ज्यांनी आमच्या कदम साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम केलं, तेच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांचा आधार मला फार मोठा आहे. पुन्हा एकदा विशाल पाटलांकडे यायचं झालं तर हे खरं आहे की तुम्ही त्यांचं नाव पुढे करताय, पत्राचार पण केलेला आहे, तुम्ही मागणी सुद्धा करताय, जाहीररित्या सुद्धा म्हणताय, पण सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये ते नाव ऍक्सेप्टेबल कितपत आहे? नाही बघा, मी सांगितल्याप्रमाणे विशाल पाटील त्यांच्या पद्धतीने काम करतायत, जिल्ह्यात दौरे असतात आणि आज मी पण लोकांमध्ये एक मेसेज काय गेला ह्या वेळेच्या निवडणुकीमध्ये सांगली जिल्ह्याच्या जनतेमध्ये की विश्वजित कदम विशाल पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि हा मेसेज जिल्ह्यामध्ये लोकांमध्ये जाणं आणि ते लोकांना मी प्रत्यक्षपणे दाखवलंय. मी जनसंवाद यात्रा काढली तेव्हा विशाल पाटील माझ्या सोबत मी घेऊन चालत होतो. मी जेव्हा या ठिकाणी ज्या सभा घेतल्या त्या सभेला विशाल पाटलांना योग्य मान सन्मान देऊन त्या ठिकाणी मी त्यांना पुढं केलं. नेहमीच हे सगळा सांगली जिल्हा, स्वतः विशाल पाटील, त्यांच्या कुटुंबातले सदस्य सगळेजण साक्षीदार आहेत आणि म्हणून मी जे बोलतो ते कृतीत मी केलेलं आहे. आज मी जे काही आक्रमकपणे विशाल पाटील आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी लढतोय जिल्ह्यात की ही जागा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, ही काँग्रेसकडे राहिली पाहिजे, आज त्याच्या मागे एक माझी तळमळ आहे. पण अंगावर मी सगळ्यांनाच अंगावर घेतोय. आज वाईटपणा मी घ्यायला तयार आहे. अनेक लोकांना कदाचित राज्य पातळीवर मी कदाचित नाराज केलं असेल, जिल्हा स्तरातल्या काही नेत्यांना मी कदाचित नाराज केलं असेल. आता कदाचित विशाल पाटील, मला खात्री आहे ते लक्षात ठेवतील, त्यांचे कार्यकर्ते लक्षात ठेवतील. पण विशाल पाटील यांच्या बाबतीत म्हणजे मी सांगलीमध्ये गेलो होतो, आमचा कार्यक्रमही केला होता पुढारीचा मुद्दा लोकसभेचा. त्यावेळी एक चर्चा अशी होती की तुम्ही तुमचं नाव जरी त्यासाठी उभं करत असलात, म्हणजे विश्वजित कदम प्रयत्न करत असले तरी विशाल पाटलांच्या मागे का नाव उभं करतायत? म्हणजे उदाहरणार्थ शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत, साखर कारखान्यांचे काही प्रश्न आहेत, बिल पेमेंटचे काही प्रश्न आहेत, त्या बाबतीत त्यांच्या भूमिकेवरती काही टीकेचेही सूर ऐकायला मिळाले सांगलीमध्ये. यू बेटर नो दॅन मी. पण या बाबतीत अशा वेळी तुम्ही तुमचं नाव त्यांच्या मागे उभं करणं, याकडे नेमकं बघायचं कसं? हे पहा, मूळ मुद्दा असा आहे की जेव्हा चांगलं काही होत असतं आणि चांगला कोण काही करत असतो तर नोबडी इज परफेक्ट आणि त्यामध्ये थोड्या काही गोष्टी होत असतात. पण मला असं वाटतं की ते इतिहासातल्या गोष्टी आहेत. वर्तमान काळ आणि भविष्य काळाकडे बघून आता आपण सगळ्यांनी चाललं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी दुरुस्त करत आज आम्ही सगळे एक संघ, एक दिलाने, एक विचाराने एकमेकांना आधार देत लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही एकत्रित काम करतोय. एक चर्चा अशी आहे की आता जरी भाजपनं संजय काका पाटलांचं नाव जरी जाहीर केलं असलं
तरी सुद्धा ऐनवेळी ते नाव मागे ठेवलं जाईल आणि विशाल पाटलांना भाजपाकडून उमेदवारी दिली जाईल आणि आता जे काही संजय काकांचं नाव जाहीर करण्यात आलं ते केवळ गाफील ठेवण्यासाठी अशी एक कॉन्स्पिरसी थिअरी आहे आणि विशाल पाटील जातील भाजपमध्ये. ह्याचं उत्तर मी कसं देणार? ह्याचं उत्तर भाजपच्या नेत्यांनी दिलं पाहिजे. नाही, पण तुमच्या आता विशाल पाटलांचे एवढे चांगले संबंध आहेत तर उत्तर संजय काकांनी दिलं पाहिजे, कारण ते 2 टर्म खासदार आहेत, त्यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे भाजप पक्षाने. आणि भाजपमध्ये अशी जर पद्धत असेल जाहीर केलेली उमेदवारी माघार घेणं, दुसऱ्याला आयात करून उमेदवारी देणं, तर ते त्यांचा विषय, आम्ही काय बोलू शकत नाही त्याच्यावर. जर का आपण 2 कंडिशन्स मी तुमच्यासमोर सांगलीच्या आणतो, संजय काका पाटील विरुद्ध चंद्रहार जर का कायम राहिला तर, आणि संजय काका पाटील विरुद्ध विशाल पाटील, तुम्ही म्हणताय तसं समजा शिवसेनेने माघार घेतली आणि विशाल पाटील उभे राहिले, तर परिस्थिती काय, आता सामना कसा होईल? नाही, मला असं म्हणायचं आहे की मी ह्यापूर्वी सांगितलं की चंद्रहार पाटील ही एक खेळाडू वृत्तीची एक व्यक्ती आहे, चांगली व्यक्ती आहे. भावनीचे सुपुत्र आहेत, डबल महाराष्ट्र केसरी आहेत, पैलवान चांगले आहेत ते. आणि मध्ये त्यांनी काहीतरी ब्लड डोनेशनचा चांगला उपक्रम राबवला. पण राजकारण आणि समाजकारण हा एक वेगळा विषय असतो आणि त्याच्यात सातत्य लागतं. सातत्याने दिवस रात्र लोकांमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं लागतं. प्रश्न काय आहेत ग्रामपंचायतीचे, त्या तालुक्यातले प्रश्न काय आहेत, पिण्याचे पाणी, शेतीचे असतील, आरोग्याचे असतील, महिलांचे प्रश्न, तरुण पिढीचे प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न, हे प्रश्नांमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं लागतं. आणि मला असं वाटतं की हा वेगळा विषय आणि ते ठीक आहे, त्यांना ही इच्छा का निर्माण झाली खासदारकीची, मला त्याचं कधीच उत्तर मिळालं नाही. येणाऱ्या काळात कदाचित आम्हाला कळेल की नेमकं त्यांच्या मनात खासदारकीची इच्छा कशी निर्माण झाली, का ती कुणी टाकली, का कुणी त्यांना प्रोत्साहन दिलं खासदारकी मागण्याची, मला माहीत नाही. सांगलीतून थोडं पुण्यात येऊया, जिथे आपली आता ही मुलाखत चालू आहे. 2014ला आपण इथून निवडणूक सुद्धा लढवली होती लोकसभेची. आता रवींद्र धंगेकरांचं नाव सुद्धा जाहीर केलेलं आहे काँग्रेसने. त्यांच्यासमोर मुरलीधर मोहोळ आहेत, वसंत मोरे मनसे सोडलेले आहेत. काय नेमकं होणार आहे इथे सध्या कल्पना खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तुमचं काय निरीक्षण? आणि तुमचा सगळा भारतीय विद्यापीठाचा पसारा पुण्यातूनच चालतो, काय निरीक्षण तुमचं पुण्याबाबतीत? रवींद्र धंगेकर हे गेल्या अनेक वर्ष नगरसेवक आहेत. मला वाटतं काँग्रेस पक्षाने तो त्यांच्या उमेदवारीचा ज्येष्ठांनी निर्णय घेतला म्हणून त्याच्या उमेदवारी बाबतीत मला बोलणं योग्य वाटत नाही आणि उमेदवारी जाहीर झालेली आहे. पण मला वाटतं निश्चितपणे मुरली मोहोळ ही पुण्याचे अनेक वर्ष नगरसेवक राहिलेत, महापौर राहिलेत. टफ फाईट होणार आहे पुण्यात आणि या टफ फाईटमध्ये रवींद्र धंगेकर हे म्हणतात रोज म्हणजे 2 व्हीलर फिरतात असं मी त्यांच्या बाबतीत ऐकलंय की 2 व्हीलर सकाळ दुपार संध्याकाळ लोकांना असं येता जाता पायी चालणाऱ्या माणसाला तुझी अडचण काय आणि काय मी मदत करू अशी त्यांची एक काम करण्याची पद्धत आहे. म्हणून मला वाटतं त्याच्या बाबतीत एक लोकप्रियता आहे. पण काँग्रेस पक्षाला पुण्यात यश मिळू शकतं अशी माझी खात्री आहे यावेळेस. शेवटचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये सध्या ज्या प्रकारचं वातावरण आहे, 48 जागांसाठी सगळं चाललेलं आहे. भाजपची आघाडी म्हणून म्हणजे महायुती म्हणून त्यांची अपेक्षा 40+ त्यांनी टार्गेट ठेवलेलं आहे. काय तुम्हाला चित्र वाटतं? एक साधारण ज्याला आपण म्हणू प्रत्येकाचा अंदाज, व्यक्तिगत अंदाज आपला काय अंदाज आहे विश्वजित कदमांचा? माझं मन सांगतं की महाविकास आघाडीला चांगलं यश मिळेल. 25-30 जागा तर मिनिमम महाविकास आघाडीला मिळू शकतात, कारण तिथे लोक पक्ष बघतील, उमेदवार बघतील, त्या उमेदवाराचं काम बघतात, त्याचा संपर्क बघतात. म्हणून अशा अनेक आता डायनेमिक्स आहेत निवडणुकीच्या प्रक्रियेतले निवडून येण्यामध्ये आणि त्या डायनेमिक्सवर शेवटच्या घटकेलाही काही बदल होऊ शकतात. पण मला खात्री आहे की लोकांमध्ये एक जे चांगलं वातावरण आहे ते पोषक आहे काँग्रेस पक्षाला, महाविकास आघाडीला, असं मला वाटतं. विश्वजितजी खूप धन्यवाद. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली, पुढारी न्यूज बरोबर हा संवाद साधला. आपल्यासोबत होते डॉक्टर विश्वजित कदम, ज्यांनी राष्ट्रीय राजकारणापासून ते सांगलीची जागा कोणाची इथपर्यंत मतप्रदर्शन केलेलं आहे. आता प्रत्यक्षात ही जागा सुटणार काँग्रेसला की मैत्रीपूर्ण लढत बघायला मिळणार, काय होईल ते आपल्याला कळेलच. आणि त्यानंतर सर्वात अंतिम फैसला म्हणजे 4 जून, तोपर्यंत वाट बघूयात. तुर्तास धन्यवाद विश्वजितजी, आपण संवाद साधला यासाठी. पुढारी न्यूजच्या या विशेष संवाद कार्यक्रमात इथेच थांबूयात. पाहत रहा पुढारी न्यूज.